नमस्कार. आज दिनांक 21 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. नमस्कार. आज दिनांक 21 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. कोणत्याही मंगल कार्यात सर्वाआधी गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात. त्याप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे. जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका एवढी भीक घालावी, अशी गुरुच्या चरणी प्रार्थना करावी. भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नये. मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायको मुलांचा, आई बापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही. असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा करता येईल हे बघावे. याकरिता मी करता नसून देव करता आहे असे मानावे. सर्वानुभूती भगवद्भाव पाहावा. सत्समागम करावा. सत्समागम म्हणजे सत्याचा समागम. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमात दैन्य मानू नका. जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात. अशा संताला शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. जग संतांशिवाय असणेच शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातीत राहिले ते संतच होत. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही, याला काय करावे. नामाच्या योगानेच संत ओळखता येतात, जोडता येतात आणि टिकवता येतात. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्तीही करून देईल. त्याचे कुठेही अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही. संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सत्समागम म्हणजे नेमकं काय याविषयी सांगतात. संत सांगतील त्याप्रमाणे वागणं म्हणजेच खरा सत्समागम आहे. खरं तर आपल्याला संत ओळखता येणं खूप कठीण असतं, पण जर आपण गुरु आज्ञेत राहिलो, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत राहिलो तर आपल्यावर संतांची कृपा निश्चितपणे होते. आणि असे संत ज्यावेळी आपल्या आयुष्यात येतात त्यावेळी आपल्याला ते आपल्या भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी मदतच करत असतात. ते आपल्याला साधन देऊ करतात. मुळातच संतांच्या ठाई ही तळमळ असते की साऱ्या लोकांना परमार्थाला लागावा. खरं तर संतांची ही खरी तळमळ असते की जी अनुभूती त्यांनी घेतली आहे तीच अनुभूती परमेश्वराच्या प्राप्तीची इतरांनाही करून द्यावी. आणि म्हणून ते आपल्याला तळमळीने साधन देऊ करतात. मग जेव्हा केव्हा अशा संतांची कृपा आपल्यावर होते त्यावेळी आपण निव्वळ आपल्या विषयात अडकून राहता कामा नये. आपण त्यांनी दिलेलं साधन तितक्याच तळमळीने विश्वासाने केलं पाहिजे. मग आपल्यालाही आपल्या भगवंताशी अनुसंधान टिकवता येतं. आपल्यातली जी देहबुद्धी आहे, आपल्यातला जो अभिमान आहे तो कमी करता येतो आणि आपल्या परमेश्वराच्या निकट जाता येतं आणि निखळ आनंद आणि समाधानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच आपण आपल्या गुरुच्या ठाई पूर्ण विश्वास ठेवावा. संतांनी दिलेलं साधन अगदी तळमळीने चिकाटीने करावं आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. तुम्हा साऱ्यांसाठी
खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.